Welcome back to Ingwa News. Ashutosh of Alto Porvorim have been remanded to 8 days of police custody in a multi-crore forex and cryptocurrency investment fraud case being probed by the Goa Police Economic Offences Cell. Investors have alleged losses exceeding rupees 7.36 crore after being promised high returns through online platforms. An FIR naming several accused have been registered. त्याशी एक इथून आम्ही अशी जॉईन झाल्यात आमचं महेश असा म्हणून त्यांनी सांगते की आम्ही इथून ग्रुपानं हे करून पैसे घातले हां ट्रेडिंग आणि पैसे घातले आणि माझी विश्वासाने बहिणी बी ओढून घेतली बहिणी बी पैसे घातला आता सगळं फुल टॉर्चर झाला आमका ते पैसे तो बी मीटिंग आणि सगळं डिटेल सांगितलं त्यांनी आम्हाला म्हणजे आमचे रिलेशन ते ग्रुपमध्ये आहेत ना त्यांनी आता मेन असतात त्यांनी म्हटलं खानापूरला एक मीटिंग घेऊया मीटिंग घेतल्यानंतर आले मीटिंग घेतल्यानंतर आम्ही सगळं विचारलो आणि आमचे पैसे रिटर्न मिळणार किंवा कसं मिळणार आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला कसं मिळणार म्हटल्यानंतर नाही तुमचं 6 मंथ असतं पिरियड नंतर त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता असं त्यावेळेला सांगितलं अचानक सडनली बंद केल्यानंतर आम्हाला फोन नाही का नाही आता पकडले म्हणून आम्ही इकडे येऊन थांबलोय. तुम्ही किती इन्व्हेस्ट झाले? आता आम्ही तिकडचे म्हटलं तर एक सगळे म्हणून एक 20 लाख पर्यंत झाले. तुमचे किती आहेत? आमचे आहेत थोडेफार आहेत. तुम्ही आता बेळगाव खास इकडे आला, त्यांना पकडलं म्हणून तुम्ही इकडे आला. सो तुम्ही आता मेन आम्हाला त्यांनीच कंप्लेंट दिली तुम्ही तिकडे? हा कंप्लेंट दिली आम्ही फायलिंग त्यांच्यावर दिलेलं आहे पेपरवर. तुम्ही रहिवासी बेळगावचे? आमी सगळे हांगा जे जमिल्ले आहा हांच्यांनी सगळ्यांनी इन्वेस्ट केल्ले हातून हांव आज सगळ्यांच्या वतीन आमचे PI इकॉनॉमिक सेलाचो रजाक शेख हाका हांव थँक्यू म्हणटा सगळ्यांच्या हातून आनी अशेंच आज जसो अरेस्ट केल्लो आहा अशेंच ताका बेल मेळची न्ही हे विनंती करता आनी जांच्यांनी लोकांक लुबाडला हांकां जे हांचें तोंड पळोवन जो उदय सिनारी म्हणटा तो LIC एजंट आहा तसो सूरज कांदे LIC एजंट आहा हांचे विश्वास दवरून लोकांनी पयसो घाल्लो आपलो घामा कश्टाचो. हांव इकॉनॉमिक सेलाक रिक्वेस्ट करता आनी CMाकूय रिक्वेस्ट करता की हांकां बेगीनचे बेगीन अरेस्ट करचे आनी लोकांक न्याय दिवचो की तांचे एसेट बी जे आसा ते फ्रीज केल्ले आहा ते तांकां विकून मुद्दल एटलिस्ट दिवन मेकळे करचे म्हणून. ऑलमोस्ट हांवें 2024 आमच्यांनी खूब जाणांनी इन्वेस्ट केल्ले आहा आनी ताजे नंतर तांच्या एडवोकेटाच्या तोंडांच्यान आयकल्लें की 2025 फेब्रुवारीच्यान कंपनी शटडावन जाल्ली म्हणून आयकल्ल्या. तांच्या एडवोकेटान आर्ग्यू करतना उलयल्लो म्हजे कडेन आनी तरी सुद्दां हांच्यांनी तिगांनी मेळून लोकां कडल्यान तरी कलेक्शन केलां, आश्वासन दिल्लें आहा, विश्वास दिल्लो आहा, आपलें उत्तर दिल्लें आहा की लोकांचे पयशे खंय बुडचे ना आनी लोकांक बरे रिटर्न्स दितले म्हणून. ऑलमोस्ट आमच्या हिशोबा प्रमाणे तांच्यांनी एश्युरन्स दिल्लो 8% सुमार दितले म्हणून रिटर्न्स. सो एक विश्वास धरून इन्वेस्ट केल्ले आहा लोकांनी तांचे कडेन. तुम्ही कितले लोक टोटल आसा आनी कितलो अमाउंट तुमचो आसा सगळ्यांचो? गोंयान टोटल खूब जाण आहा इन्वेस्ट केल्ले आहा. तातूंचे खूब जाण म्हज्या हिशोबा प्रमाणे गव्हर्मेंट सर्वंटूय आहा, खूब जाण एडवोकेटूय आहा, खूब डॉक्टर्स आसा, इंजिनियर्स आसा. हांगा इंजिनियर खूब जाण आहा जांच्यांनी इन्वेस्ट केल्ले आहा आनी कोण अशें ना की बाबा बेकार आहा म्हणून इन्वेस्ट केला. आश्वासन घेवन इन्वेस्ट केलें. लोकांक आश्वासन दिलें तुमी जाय जाल्यार घर घाणान दवरा, तुमचे घरूय उरतले प्लस तुमचे रुजूय जातले पयसो. गोल्ड लोनूय आवयचे गोल्ड भांगरूय घाणान दवरून दिल्ले आहा. सो हांव रिक्वेस्ट करता इकॉनॉमिक सेलाच्या रजाकाक परतो थँक्स म्हणटात जे ताणें इतलो फुडाकार घेवन कश्ट काडून ताणें इतले पर्यंत पाविल्ली आहा. ही CMाकूय रिक्वेस्ट आसा, प्रत्येक मंत्र्यांक रिक्वेस्ट आसा की हाजेर प्रत्यक्ष तांच्यांनी लक्ष घालचें आनी कित्याक गोंयकारांक न्याय दिवचो म्हणून. आमचे कंप्लेनंट हा इज अराउंड 250 to 300 complainants. The complaints were filed in April. Since then he was being tracked. He was arrested and he was taken police custody for the first remand. Today he was produced and second custody was taken. The second custody was taken up to 15 days, that is it will come on 20th of August. After that he will be sent to judicial custody. We have heard that he has filed bail application. We will also try to interfere and intervene in the bail application. Let's see what happens. टोटल हाऊ मेनी अक्यूज आर देयर? कितले अक्यूज म्हटले? कंप्लेंट कितके जाणांचेर? So many complaints were filed. The first complaint was filed on 1st of April. After that, different complaints were filed accusing around 4 to 5 people. None of them were traced. This is the only first accused we have been traced today.
रिमेनिंग आर एब्सकॉन्ड Remaining, we don't know the status, but then we'll come to know after the investigation. ओके हांकां केन्ना धरलें म्हणटा आनी खंय भायर खंय वयताले ते भायर सरताले हाका पुलीस EOC इन्स्पेक्टरान हांकां मोपा पुलीस स्टेशन मोपा एअरपोर्ट जो आशिल्लो थंयसर ताका धरलो. ही वॉज ट्रायंग टू फ्ली UAE. He was under the lookout notice and I don't think that he was aware of this. So he was trying to travel. He was caught in the airport and then it was intimated to the police and then they went and caught him. केन्ना कोर्ट दिलो ताका Actually, I am actually not aware about the exact date, but then after the first custody, it was around 4 days back, 4 to 5 days back. ओके कितले अमाउंट आसूं शकता कितले अमाउंट आसूं शकता As of now, आम्ही जी पहिली कंप्लेंट फायल केलेली तितून 7 कोटीच्या वयर आशिल्लो. आता कन्सिडरिंग दी अदर कंप्लेंट आफ्टर दॅट वीच वर फायल्ड अकॉर्डिंगली सगळे जर एड करीत इट विल कम टू अराउंड 10 to 12 crores. कितले कंप्लेंट आसा टोटल कंप्लेंट अराउंड 200 to 300 कंप्लेंट. गोंयचे हे सगळे विक्टीम्स दिस इज ओनली गोवन पीपल.